शेवटी 5 महिन्यानंतर वेळ भेटला आहे लायसन काढण्यासाठी, तर दादाला घेऊन चाललो आहे मी. नमस्कार, मी प्रशांत गायकवाड. सकाळी लवकर उठलो आणि थेट अकलूजच्या दिशेने बारक्या भावाला घेऊन निघालो. विचार केला हायवेने जाऊ की खेडेगावात न जाऊ. शेवटी थेट पाचेगाववरनं सोमेवाडी आटपाडीचा रस्ता गाठला. जाता जाता बाळूमामाचा आशीर्वाद घेतला आणि पुढे निघालो. नगरपंचायत आटपाडीपासून आम्ही दिगंजीला निघालो. आटपाडीत मावशीच्या घरी जायचं होतं, पण या बारक्यामुळे लायसनच्या नादात थेट दिगंजीत नेला. दिगंज हे गाव मान नदीच्या काठी वसलेले आहे. दिगंज या गावामध्ये संत चोखामेळा पालखी मार्ग आहे. ग्रामपंचायतजवळ महादेवाचं मंदिर आहे. सिद्धनाथ ग्रामदेवत आहे गावचे. तसेच खंडोबा दुर्गामाताचे मंदिर गावात आहे. तर या गावामध्ये श्रीराम जन्माष्टमीनिमित्त कुस्तीचे सामने भरवले जातात. दादा काय येत नाही म्हटलं. आता आम्हीच निघालो गोळीगत. कच्च्या पक्क्या रोडनं सरळ आम्ही डांबरी रोडला लागलो. तर आता आम्हाला पुढे एक गाव लागले आहे. त्या गावातनं आम्ही पुढं जातोच तर एक माणूस आमच्या मध्ये आला. जाता येता सारखी माणसं मध्येच येत होते. त्यामुळं काय आम्ही माणसांना कट मारत पुढे निघालो. मामाला आम्ही रस्ता विचारला. मामाने नुसता हात पुढे केला. काय समजलं नाही. कसं बसं आलो कॅनलवर. तिथं काय बघितलं मागं पुढं तर आजाज दिसली होती. तिथे विचारलं आजोबाला. आजोबा म्हणे सरळ जा, मागं पुढं बघून लागा, थांबू नको कुठं. मग काय कच्च्या रस्त्यातनं वाट काढत आम्ही निघालो दोघं. सरळ जे निघालो म्हणता डायरेक्ट आता म्हटलं आता मागं पुढं बघायचं नाही, आता गाव बिव बघायचं नाही. रस्ता विचारत कसं बसं पोचलो. आपलं पोटा पाण्याची सोय केली. तर इथं बघावं म्हटलं काय तर पोटा पाण्याचं जुगाड होतं का. आलो पुढं सद्गुरू हॉटेलपाशी. मस्तपैकी थांबलो जरा. मस्तपैकी एक प्लेट वडापाव खाल्ला. जरा गप्पा गोष्टी केल्या. म्हटलं जरा थांबूया आता, जरा विश्रांती घेऊया. मग काय म्हटलं आता निघायला लागतंय. पाठदेशी निघालो आम्ही दोघं. मग जातो तर काय मध्ये पाऊस पडला, परत थांबायला लागलं. म्हटलं आता काय आज लवकर जात नाही आपण ऑफिसपाशी. कसं बसं करत आम्ही पोचलो. पावसा पाण्याचा रस्ता काढत डायरेक्ट 12 वाजता आलो RTOपाशी. दिलं आपलं पेपर 2 व्हीलरचं 4 व्हीलरचं. पाठदेशी जे हल्लो म्हणता मागं पुढं काय आम्ही बघत नाही. डायरेक्ट आम्ही आलो आता पंढरपुरात. रामकृष्ण हरी. विठुरायाचं दर्शन घेतलं आणि थेट आम्ही घराकडे परतीला निघालो. तुझ्या कीर्तनात झालो आणि मानसात आलो. हरी नामाचा गजर केला मला मी गावलो. जन्म झाला वारकरी पाठ समजली खरी. देह केव्हाची पंढरी विठू मनाच्या
लागा भारी श्वास झालं जप माळ मन चिपळ्यानी टाळ